नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता तिसरीच्या वर्गाचा परिसर अभ्यास या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण परिसर अभ्यासची संकलित मूल्यमापन 2ची द्वितीय सत्राची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 30 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 1 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे यासारख्या इतर विषयांच्या इतर वर्गांच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला सहज अभ्यासायला मिळतील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टमध्ये आपल्याला 1ली ते 4थीपर्यंतच्या सर्व विषयांच्या क्वेश्चन पेपर्स अभ्यासायला मिळणार आहेत. इयत्ता तिसरी परिसर अभ्यास संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका उत्तरासहित. प्रश्न पहिला बघा, 3 गुणांसाठी. खालील उतारा वाचा आणि योग्य पर्याय शोधून त्याचा क्रमांक चौकटीत लिहा. बघा, ते प्रत्येक गावासाठी 1 ग्रामपंचायत असते. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी महाराष्ट्रात 21,636 ग्रामपंचायती होत्या. ती संख्या 2010 अखेर 27,193 इतकी झाली. ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी संबंधित गावाची लोकसंख्या 500 इतकी आवश्यक आहे. 500पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 2-3 गावांची मिळून गट ग्रामपंचायत बनते. हा उतारा आहे. या उतार्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं बघा. पहिला प्रश्न, प्रत्येक गावामध्ये काय असते? बघा, पहिल्याच वाक्यात दिलेले ग्रामपंचायत, म्हणून ग्रामपंचायतला अंडरलाईन करायची आणि 2 या आकड्यासमोर टिक मार्क करायची आणि चौकटीत सुद्धा 2चा आकडा लिहायचा आहे. ब भाग, ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी संबंधित गावाची लोकसंख्या किती असावी? उत्तर आहे 500. 1 हा पर्याय शेवटच्या वाक्यात दिले बघा. तिसरा प्रश्न, महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा ग्रामपंचायत किती होत्या? पर्याय क्रमांक 3, 21,636. प्रश्न दुसरा बघा, 3 गुणांसाठी. पुढील माहिती कोणत्या ज्ञानेंद्रियांमुळे कळते ते लिहा. 1. पेरू गोड आहे. उत्तर आहे जीभ. 2. सूर्यफूल पिवळे आहे. उत्तर आहे डोळे. 3. टॉवेल खरखरीत आहे. उत्तर आहे त्वचा. साखळी पूर्ण करा. कापूस, कापड उद्योग. त्यानंतर फळ प्रक्रिया. पुढचं आहे 3रं, लोखंड, मोटार उद्योग, लोह खनिज. या पद्धतीने साखळी पूर्ण करायची. प्रश्न चौथा बघा, 3 गुणांसाठी. एका शब्दात उत्तर लिहा. 1. दररोज चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात त्याला चंद्रकला म्हणतात. 2. जे प्राणी दिवसा विश्रांती घेतात आणि अन्न शोधण्यासाठी रात्री बाहेर पडतात तो प्राणी म्हणजे घुबड. 3. या दिवशी चंद्र गोल गरगरीत दिसतो. उत्तर आहे पौर्णिमा. त्यानंतर प्रश्न 5वा, मी कोण ते लिहा. 4 गुणांसाठी. 1. पांढरा कोट घालून मी लोकांना तपासतो. उत्तर आहे डॉक्टर. 2. मी देशाच्या संरक्षणात सदैव तत्पर असतो. उत्तर आहे सैनिक. 3. मी रुग्णालयात असते आणि रुग्णांची काळजी घेते. उत्तर आहे नर्स. बघा त्याचं उत्तर, मी निळे कपडे घालतो, आग लागली की ती विझवतो. त्याचं उत्तर आहे अग्निशामक दलाचा कर्मचारी किंवा फायर ब्रिगेड. प्रश्न 6वा बघा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. 8 गुणांसाठी. पहिला प्रश्न, स्वयंपाकासाठी गॅस वापरण्यास फायदे कोणते? उत्तर आहे स्वयंपाकासाठी गॅस वापरल्याने स्वयंपाक लवकर होतो आणि वेळेची बचत होते. त्यानंतर 2. स्वच्छता ठेवली नाही तर काय होते? उत्तर आहे स्वच्छता ठेवली नाही तर सगळीकडे दुर्गंधी पसरेल, आपण आजारी पडू आणि दवाखान्याचा खर्च वाढेल. 3. प्रकृती उत्तम राहण्यासाठी कोणत्या गोष्टींची मदत होते?
प्रकृती उत्तम राहण्यासाठी योग्य आहार आणि व्यायामाची गरज असते. चौथं, नियमानुसार खेळण्याचे फायदे लिहा. नियमानुसार खेळल्याने आपण त्या खेळातील कौशल्य वाढीस मदत होते. या पद्धतीने उत्तरं लिहायची. प्रश्न 7वा 3 गुणांसाठी. हाताची आकृती दिली आहे, त्यावरून हाताच्या भागांची नावं लिहा. दंड, कोपर, तळवा, मनगट, बोटे. त्यानंतर पुढचा प्रश्न 3रा. शाळेची स्वच्छता कशी राखाल ते लिहा. उत्तर आहे, आम्ही दररोज 15 मिनिटे शाळेत लवकर येऊ. दप्तर वर्गात ठेवून शाळेच्या पटांगणावर पडलेला पालापाचोळा कचरा कुंडीत टाकू. वर्गखोल्या झाडून कचरा डब्यात भरू आणि हात पाय धुवून प्रार्थनेला जाऊ. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 3रीची परिसर अभ्यासची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.